युतीबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा भाजपसोबत सुरू नसल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली। तसंच युतीसाठी कोणत्याही शिवसेनेच्या खासदारांना उद्धव ठाकरेंवर दबाव आणला नसल्याची माहिती ते देत आहेत। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटी रुपये राज्य सरकारने दिले, ती मेहरबानी केली नसल्याचं राऊत यांचं म्हणणं आहे। लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचं मोल नष्ट होतं। ठाकरे चित्रपटाच्या स्क्रीनिंग नंतर संजय राऊत यांनी या संदर्भात ट्विट केलंय। ट्विटच्या माध्यमातून राऊत यांनी दिग्दर्शक अभिजित पानसेंवर निशाणा साधल्याची चर्चा आहे। ठाकरे चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान मनसे नेते आणि दिग्दर्शक अभिजित पानसे यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीविरोधात मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। ठाण्यातल्या वंदना चित्रपटगृहात लावण्यात आलेल्या ठाकरे चित्रपटाच्या पोस्टरवरील संजय राऊत यांचं नाव मनसे कार्यकर्त्यांनी खोडून टाकलंय। ठाकरे सिनेमाच्या स्क्रीनिंग वेळी जागा उपलब्ध नव्हती आणि त्यातून काही गैरसमज झाल्याची प्रतिक्रिया अभिजित पानसेंनी दिली आहे। जागा नसल्यानंच मी तिथून निघून गेल्याचं पानसे यांचं म्हणणं आहे। माझ्याकरता फिल्म रिलीज होणं महत्त्वाची असल्याचं ते म्हणतात। ठाकरे चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंग दरम्यान अभिजित पानसे यांच्या कुटुंबियांना बसायला जागा न मिळाल्यानं मानपमान नाट्य रंगलं। या अपमानाचा बदला घेण्याकरता मनसेचे पदाधिकारी महेश कदम यांनी सिनेमागृहातील सगळी तिकीटं विकत घेतली आहेत। उद्या 12:30ला होणाऱ्या पहिल्या शो करता अभिजित पानसे यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित राहणार असल्याची माहिती महेश कदम यांनी दिली आहे आणि त्यामुळे भविष्यात या मानपमान नाट्यावरून हा वाद अधिक चिघळण्याची चिंता आहे। दिग्दर्शक हा खरा कॅप्टन असतो आणि त्याचा मान राखायलाच हवा असं वक्तव्य मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमय खोपकर यांनी व्यक्त केलंय। बाळासाहेब असते तर त्यांनाही हे आवडलं नसतं असंही खोपकर म्हणतात। ठाकरे चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे हे चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंग सुरू असताना अपमानित झाल्यानं तडकाफडकी उठून गेले। दरम्यान कोणी अपमान करण्याचा प्रयत्न केला तर लाथ कशी मारायची हे लोकांनी तुझ्याकडून शिकण्याची गरज आहे असं ट्विट मनसेचे संदीप देशपांडे करतात। बातमी कारवाईची चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत, कारण उद्योगपती वेणुगोपाल धूत यांना कर्ज दिल्याप्रकरणी 4 ठिकाणी धाडी टाकण्यात आलेल्या आहेत। मुंबई औरंगाबादमध्ये सीबीआयनं धाड सत्र सुरू केलं। उद्योगपती वेणुगोपाल यांच्या व्हिडिओकॉनवर 2 ठिकाणी सीबीआयनं धाडी टाकल्या आहेत। मुंबईच्या बीकेसी परिसरात द कॅपिटल इमारतीच्या ए विंगमध्ये सीबीआयची धाड टाकण्यात आली आहे। जवळपास 4 ते 5 अधिकारी या नुपार रिम्ब्युन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कार्यालयामध्ये तपासणी करत आहेत। औरंगाबादच्या व्हिडिओकॉन कंपनीत सीबीआयनं धाड टाकली असून अकाउंट विभागात झाडाझडती सुरू आहे। चितेगावच्या कंपनीचं छापा मारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बाळासाहेब ठाकरे स्मारकाविरोधात याचिका दाखल झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीस उच्च न्यायालयानं नोटीस बजावली। या संदर्भात न्यायालयानं राज्य सरकारला उत्तर देण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी 12 फेब्रुवारीला होणार आहे। स्मारक समितीचं कोणतंही कार्यालय नसल्याचा दावा याचिकाकर्ते करतायत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटी रुपये मंजूर करण्याच्या निर्णयाला ज्येष्ठ लेखिका शोभा डे यांनी विरोध दर्शवलाय। कुणाला हवी आहेत ही स्मारकं? आम्हाला रुग्णालय आणि शाळा हव्यात असं ट्विट डे करतायत। अमरावतीतील मेळघाट वासियांच्या पुनर्वसनाचा मुद्दा पुन्हा पेटला असून आदिवासींना कमी मोबदला दिल्याचा आरोप करण्यात येतोय। तसंच हातात रोजगार नसल्यानं आदिवासी मूळ गावी परततायत। दरम्यान जंगल पेटवणं, हिंसा करणं हा पर्याय नाहीये। कायदेशीरपणे मागण्या मांडाव्यात, त्यावरच नक्कीच तोडगा निघेल असंही वन विभागाच्या संरक्षकांचं म्हणणं आहे। रायगडचे काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांची रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पत्राद्वारे त्यांची ही निवड करण्यात आली आहे। काँग्रेसच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर तुषार शेवाळे यांची निवड करण्यात आली। पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी ही निवड केली असून आगामी निवडणुकीत शेवाळेंना धुळे मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची चिन्ह आहे। काँग्रेसला राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली यश मिळत नसल्यानं प्रियंका गांधी यांचं नाव समोर आणलंय। मात्र प्रियंका गांधींची तुलना इंदिरा गांधींशी होऊ शकत नाही असं रामदास आठवले म्हणतात। कल्याणमध्ये आयोजित कोकण महोत्सवात आठवले बोलत होते।
मोदी यांनी पवार काँग्रेसला साथ देत असल्याचं वक्तव्य केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्यावर टीका केली। पवार साहेबांना देश आणि महाराष्ट्र ओळखतो आणि त्याकरता देशहित महत्त्वाचं असल्याचं आव्हाड म्हणतात। जिंतूरच्या स्थानिक आमदारांनी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांच्यावर टीका केली। 10 वर्षांपासून खासदारांनी संसदेमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात एकही प्रश्न उचललेला नाही। जर उचललाच असेल तर दाखवावा, मी त्याला 5 लाख देईन असं वक्तव्य आमदार विजय भांबळे यांनी केलंय। अनेक अधिकार गोठवण्यात आल्यानं तालुका पंचायत समिती सदस्यांना केवळ नामधारी म्हणून काम करावं लागत आहे आणि त्यामुळे आपल्या न्याय हक्कांकरता राज्यातील पंचायत समिती सदस्यांचे सर्वपक्षीय 3 दिवसीय साखळी उपोषण कालपासून सुरू आहे। कराडला ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी हे उपोषण सुरू असून आज उपोषणाचा दुसरा दिवस। विधान परिषद निवडणुकीकरता मतदान करण्याचा अधिकार देण्यात यावा, सदस्यांना विकास कामांकरता 50 लाखांपर्यंतचा निधी उपलब्ध करून द्यावा यासह विविध मागण्या समिती सदस्यांनी केल्या आहेत। येत्या 28 जानेवारीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं साखर आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे। दरम्यान थकीत एफआरपी ही प्रमुख मागणी असून ही आरपारची लढाई असणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे। सोलापूर महापालिकेतील परिवहन कर्मचाऱ्यांचा तब्बल 1 वर्षांपासूनचा पगारच न दिल्यानं परिवहन कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं। संपाचा आजचा तिसरा दिवस। जोवर महापालिका प्रशासन 2 महिन्यांचा पगार देत नाही तोवर कामबंद आंदोलन सुरू राहील असा इशारा कामगारांनी दिला आहे। बातमी कोकणातली आहे। पारंपरिक मच्छीमार विरुद्ध अवैध एलईडी मासेमार असा संघर्ष पुन्हा एकदा पेटलाय। एलईडी लाईट वापरण्यास बंदी असताना समुद्रात एलईडी लाईटच्या माध्यमातून राजरोसपणे मच्छीमारी सुरू आहे। पर्यावरणाला अत्यंत घातक असलेल्या एलईडी मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून साखरतर, कारासवेली, काळबादेवी या बंदरावरील पारंपरिक मच्छीमारी बंद आहे। दर्ग्यात मासेच मिळत नसल्यानं शेकडो मच्छीमारी बोटी किनाऱ्यालाच लागलेल्या आहेत। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 65 वर्षीय वयोवृद्ध शेतकरी केशव इंगळे हे गेल्या 11 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत। शहापूरच्या ग्रामपंचायतीच्या विरोधात त्यांनी हे उपोषण केलंय। इंगळे गेल्या 35 वर्षांपासून शहापूर गावात स्वतःच्या जमिनीवर शेती करत होते, मात्र सरपंचानं कोणतीही नोटीस न देता त्यांच्या पिकाची नासधूस करून जमिनीवर ताबा घेतला। आश्चर्याची बाब म्हणजे 9 दिवस उलटूनही जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची भेट घेतलेली नाही। महाराष्ट्र बहुजन सेनेच्या वतीनं गेल्या 4 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू असून अद्याप या उपोषणाची दखल घेण्यात आलेली नाही। भोई, धनगर, नाभिक समाजाचा अनुसूचित जाती जमातीत समावेश करावा या मागणीकरता हे उपोषण सुरू आहे। नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ एका कारनं बसला पाठीमागून धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय। या अपघातात पती-पत्नीसह त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला। 1 जण जखमी झाल्याचा वृत्त आहे। अहमदनगरमधल्या पुणे नगर महामार्गावर 3 गाड्यांचा विचित्र अपघात झालाय। यात 2 जण जागीच ठार आहेत। ट्रकनं कारला मागून धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं कळतंय। नागपूरच्या मिहान परिसरात खासगी कंपनीच्या चालत्या बसला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली। यावेळी बसमध्ये चालकाव्यतिरिक्त कुणीही नव्हतं आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला। बीडच्या परळीमधील शिवाजीनगरमध्ये सेफ्टी टँक साफ करताना 2 कामगारांचा गुदमरून मृत्यू झालाय। 5 कामगार या टँकमध्ये उतरले होते। दरम्यान त्यातील 3घांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय। मृत अर्जुन भालेराव आणि विशाल लांडगे यांच्यासह 3 कामगार पहाटेच्या दरम्यान सेफ्टी टँकचं काम करत होते आणि यावेळी ही दुर्घटना घडली आहे। या घटनेनंतर कामगारांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती। अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील कष्टी इथं जनता विद्यालयातील 8वीच्या विद्यार्थ्याला 3 शिक्षकांनी मारहाण केली। या प्रकरणी 3घांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पंढरपूरच्या वाखरी आश्रमशाळेत 10वी शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे। शाळेत मुलांना चिठ्ठी देऊन छेडछाड केल्यानंतर तिनं आत्महत्या केली असून या प्रकरणी आरोपी फरार आहे। बीडमध्ये छेडछाडीला कंटाळून 9वीच्या विद्यार्थिनीनं विष पिऊन आत्महत्या केली। वडवणीच्या ब्रह्मनाथ तांडा इथं हा धक्कादायक प्रकार घडलाय। अमर तिडके आणि हनुमंत सावंत अशी 2 आरोपींची नावं आहेत। दोघेही फरार आहेत।
नंदुरबारच्या अक्कलकुवातील सोरापाडा इथं 8 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी गावात तणाव निर्माण झालाय। या प्रकरणी 32 वर्षीय नराधमाला अटक करण्यात आली असून आज गाव बंदचं आवाहन गावकऱ्यांनी केलंय। बुलढाण्याच्या शेगावमध्ये 25 वर्षीय तरुणीला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी वैभव तोरखेडे या आरोपीसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। पिरा रोडच्या पेणकरपाडा इथल्या आधार ओल्ड एज होम वेलनेस सेंटर या वृद्धाश्रमाला एका वयोवृद्ध महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर येत आहे। आपचे राजीव सिंग यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटतात। राजीव सिंग यांनी वृद्धाश्रमातील गैरवर्तनाची चौकशी करून कारवाईची मागणी केली। दरम्यान मारहाण करणाऱ्या महिलेला कामावरून काढून टाकल्याचं संचालकांकडून सांगण्यात येत आहे। नालासोपारात प्रदीप मांजरे यांच्या मुलीच्या दुसऱ्या वाढदिवसाला त्यांनी साईमाला ड्रायफ्रूट सेंटरमधून केक आणला, मात्र या केकला बुरशी लागल्यानं कुटुंबियांना धक्का बसला। वाढदिवस असलेल्या मुलीसोबत इतरही लहान मुलांनी हा केक खाल्ला होता। दरम्यान आपली बाजू लपवण्याकरता दुकानदारांना दुसरा केक बदलून देत असल्याचं सांगत सारवासारव केली। या प्रकरणी नागरिकांकडून मात्र कारवाईची मागणी जोर धरतीये। कुही तालुक्यातील वड शिवारात मोहफुलांची दारू बनवण्याच्या ठिकाणावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं धाड टाकली आहे। पार्थिव वस्तीत अवैध दारू बनवण्याचा धंदा सुरू होता। यावेळी 17 लोखंडी आणि प्लास्टिक ड्रममध्ये 3400 लिटर मोहफुलांची दारू उत्पादन शुल्क विभागानं नष्ट केली। या ठिकाणी अवैध मोहफुलांची दारू मोठ्या प्रमाणात बनवली जात होती। 24 तास समान पाणी योजनेअंतर्गत पुणे पालिकेकडून अत्याधुनिक यंत्राद्वारे पाणी गळती शोधण्याचं काम करण्यात येणार आहे। शहरात सध्या सुमारे पाण्याची 35 ते 40% गळती होत असून या यंत्राचा वापर करून 15 ते 20% पाणी गळती कमी होणार असल्याचं म्हटलं जात आहे। मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी दुष्काळाची छाया आहे आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीकरता औरंगाबादच्या अन्न बचाव समितीनं वेगळं असं अभियान सुरू केलेलं आहे। या अभियानात दारोदारी भिक्षा मागून शेतकऱ्यांकरता धान्य जमा केलं जाणार आहे। या उपक्रमात अन्न बचाव समितीचे सदस्य दारोदारी भिक्षा मागतात। भिक्षा मागताना धान्य देण्याचं आवाहन नागरिकांना केलं जात आहे। जमा केलेलं धान्य दुष्काळग्रस्त गरजू शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे। अन्न वाचवा समितीचे सदस्य शहरातल्या एका वस्तीमध्ये जाऊन भिक्षा मागून धान्य जमा करताना दिसतात।